मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये इतर अनेक विषयांबरोबर महत्त्वाचा विषय आज उपस्थित झाला की राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बिबटे शहरी भागामध्ये यायला लागले, प्रामुख्यानं माझ्याच मतदारसंघामध्ये ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुद्धा शहरी भागात तो आलेला, ज्या ठिकाणी सोसायट्या वगैरे आहेत आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये सुद्धा संजय गांधी नॅशनल पार्कपासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरवर अंतरावर बिबट्या आल्यामुळे नागरिकांमध्ये आता भयाचं वातावरण आहे। कधीही कुठे बिबटे हे यायला लागले आणि नागरिकांवर हल्ले करायला लागले। नशिबानं माझ्या मतदारसंघात आलेल्या एका बिबट्यानं ते 6 ते 7 लोकांवर हल्ला केला होता, परंतु त्यातील एक मुलगी जी आहे अंजली टाक, ती फार गांभीर्यानं तिच्यावर हल्ला केल्यामुळे तिला एंगेजमेंट तिची झाली होती आणि जानेवारी महिन्यामध्ये लग्न होतं, परंतु चेहरा आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याकारणानं ती आता इस्पितळामध्ये उपचार घेते। प्रामुख्यानं राज्य शासनानं तिच्यावर येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिला पूर्णतः बरी होईपर्यंत इव्हन प्लास्टिक सर्जरीचा खर्चसुद्धा राज्य शासन करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। कारण शेवटी वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर गांभीर्याने चर्चा केली। प्रामुख्यानं शहरी भागामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्याचबरोबर तुंगारेश्वर अभयारण्य हे शहराच्या जवळ आहे, म्हणजे त्या ठिकाणावरनं वसईविरार महापालिका, ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये हे दोन्ही अभयारण्य येत आहेत। 55 ते 60 बिबटे त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे प्रत्येक बिबट्याला ही चिप बसवायची आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करायचं, जेणेकरून कुठेही शहरी भागामध्ये जर हे बिबटे गेले तर वन खात्याच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ते कुठे कुठे बिबटे गेले तर त्यांचं लोकेशन हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळेल आणि त्यामुळे त्यांना शोधणं अडचणीचं निर्माण होणार नाही आणि लवकरात लवकर त्यांना पकडून परत वन खात्यामध्ये टाकता येईल। दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच काही आघाती देशामध्ये काही छोटी छोटी अभयारण्य निर्माण केलेली आहे। जसं आपल्याकडे गुजरातमध्ये वनतारा आहे, तशाच पद्धतीनं राणीची बाग, वनतारा अशी जी अभयारण्य आहेत ते अभयारण्य अजून जास्त निर्माण करावी, सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आणि हे जे बिबटे किंवा वाघ जे शहरी भागामध्ये येत आहेत त्या अभयारण्यामध्ये जर त्यांना खाजगी अभयारण्यामध्ये जर सोडलं तर ते शहरी भागात जे येणार आहे ते येणार नाहीत आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि मानवी वस्तींवर हल्ला करण्याचा जी त्यांची भूमिका त्यामध्ये बदल होईल। खरं तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये रवी राणा यांनी ही मागणी केली होती की हे बिबटे दत्तक योजना चालू करा, परंतु राज्यामध्ये सुद्धा ही बिबटे दत्तक योजना चालूच आहे। कारण मी स्वतः एक मॉर्निंग वॉकला 3 ते 4 दिवसाचा बिबट्या जेव्हा माझ्या पत्नीच्या निदर्शनास आला तेव्हा आम्ही त्याला वन खात्याच्या ताब्यात दिलं आणि गेल्या 6 वर्षापासून तो बिबट्या दत्तक योजनेच्या अंतर्गत मीच त्याचं नामकरण केलं आणि तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये त्यांना ठेवलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं दत्तक योजना जर राज्य शासनाच्या माध्यमातून चालू झाली तर निश्चितपणे मानवी वस्त्यांवर हल्ल्यांचे प्रमाण बंद होईल आणि बिबट्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अभयारण्याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं स्थान आपल्याला देता येईल। अशी चर्चा आजच्या बैठकीमध्ये आम्ही मंत्री गणेश नाईक, मी आणि बाकी आमच्या मंत्री महोदयाने केलेली। त्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर राज्य शासन त्यावर तोडगा काढेल, परंतु बिबट्यांना चिप बसवायचं त्यांच्या लोकेशनसाठी हा निर्णय मात्र घेतला गेलेला आहे। सर, ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज जे आहे ते महापालिकांचे जाहीर भरले गेलेले आहेत, परंतु कार्यकर्त्यांचा आक्रोश जो आहे तो सगळ्याच पक्षात पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांना तिकीट बघा काय असतं की उमेदवारी प्रत्येक ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये 4च लोकांना आपण देत असतो। कार्यकर्ता हा बिचारा वर्षभर मेहनत करत असतो आणि गेल्या आता 8 वर्षानंतर ही निवडणूक लागली आहे, त्यामुळे बऱ्याच काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मला तिकीट मिळेल हे आशेने होते, परंतु तरीसुद्धा त्यांना मिळालेली नाही उमेदवारी, तर त्यामध्ये आक्रोश त्यांचा होणारच। पण सर्व शेवटी राजकीय कार्यकर्ते म्हणजे आम्हाला नेते घडवणारे एक फॅक्टरी असं म्हणायला हरकत नाही, तर त्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक पक्ष कुठे ना कुठे भविष्यामध्ये निर्णय चांगला घेत असतं आणि त्यांना मानाचं स्थान देत असतं। कार्यकर्त्यांचा आक्रोश या मुद्द्यावरती आहे की जे बाहेरून आलेले आहेत त्यांना लगेच तिकीट दिलं, ज्यांना पक्षप्रवेशामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत। आता बघा ठाणे महापालिकेमध्ये माझा मुलगा राज्यस्तरीय निर्णय घेत असतो आणि युवा सेनेची धुरा सांभाळतो, तो सुद्धा ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक होता। त्यांनी महापालिकेच्या नगरसेवक पदाची उमेदवारी देऊ केलेली एकनाथ शिंदे साहेबांनी नाकारली आणि आमच्या कार्यकर्त्यांना दिलं।
प्रत्येक ठिकाणी काही ना काही निर्णय प्रत्येक नेते मंडळी जर अशा पद्धतीने घ्यायला लागले तर दुसऱ्या संयमी कार्यकर्त्याला संधी मिळेल. आणि राहिला मुद्दा शेवटी युती आघाड्या हे होत असताना या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेनं लोक इकडनं तिकडनं पक्षांतर करत असतात. परंतु शेवटी प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळे विषय असतात. सर, मीरा भाईंदरमध्ये भाजप नेते कृपाशंकर सिंह म्हटले की उत्तर भारतीय नगरसेवक अधिक निवडून द्या, कारण उत्तर भारतीय महापौर करायचा आहे. नाही बघा, नाही या एक गोष्ट मी 100% सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल ही आमची भूमिका आहे. आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू. परंतु जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार घ्यावे लागतात. राहिला प्रश्न कृपाशंकर सिंह यांचा, तो त्यांचा निर्णय आहे. आता आम्ही त्या विषयावर काय बोलणार, तुम्ही त्या विषयावर त्यांनाच आधी विचारलं तर बरं होईल. सर ज्या पद्धतीनं महायुती समोर नाही, मी तिथलं नेतृत्व करतो. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कृपाशंकर सिंह यांनी काय वक्तव्य केले मी ते ऐकलेलं नाही, बघितलेलं नाही. परंतु ते त्या बाबतीत उत्तर देतील. ज्या पद्धतीनं महायुती समोर बंडखोरांचं आव्हान आहे, तसंच ठाकरे बंधूंसमोर सुद्धा 8 ते 10 प्रत्येक ठिकाणी ठिकाणी ही बंडखोरी झालेलीच आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरी झालेली आहे. कुठे ना कुठे प्रत्येकाला आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त बंडखोरी टाळेल आणि मला असं वाटतं की आज आणि उद्या 2 दिवसामध्ये जेवढी काही बंडखोरी टाळता येईल तेवढी आम्ही टाळतो. संभाजीनगरमध्ये युतीच्याच नेते जे कॅबिनेट मंत्री आहेत एकमेकांवर जोरदार टीका करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की युती गाफील ठेवलं मुद्दाहून मित्र पक्षाने आणि बघा प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात. आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसई विरारमध्ये वगैरे. पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे. संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे. योग्य नव्हे. शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे.